चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल कांगणे या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं सर्वप्रथम मी सचिन कांगणे आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघा, एक कालच्या तारखेमध्ये म्हणजेच 19 सप्टेंबर 2024 रोजी एक परिपत्रक मुंबई आयुक्तालयाकडून प्रसिद्ध झाले आहे। हे परिपत्रक अशासाठी आहे की जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात ज्याचा मुंबईला फॉर्म आहे, तो चालकसाठी असो, तो शिपाई पदासाठी असो, तो बँड्समॅन पदासाठी असो, अशा इतर पदांसाठी जवळजवळ 4230 पदांसाठी मुंबई आयुक्तालयामध्ये जी भरती होत आहे याचे प्रवेश म्हणजेच मैदानी सराव चाचण्या मैदानी चाचण्या झालेल्या आहेत आणि आता लेखी परीक्षा होणार आहे। मग त्या लेखी परीक्षेची सर्वांना वाटत होते की कधी होईल ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता मिळालेले। तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यापर्यंत नियोजित तारीख या ठिकाणी बैठक काल संपन्न झालेली। ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवारी किंवा रविवारी हा पेपर होईल। त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळ्या दिवशी हा पेपर घेतला जाईल। वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळ्या दिवशी पेपर घेतला जाईल, म्हणजेच एका दिवशी कुठल्याही घटकासाठी पेपर होणार नाही। या शनिवारी किंवा रविवारी जर शिपाई पदासाठी झाला तर पुढच्या हप्त्यामध्ये तो चालक पदासाठी होईल, म्हणजेच कमीत 7 दिवसाचा गॅप असण्याची या ठिकाणी शक्यता आहे। अजून अधिकृत तारीख कुठलीही ठरलेली नाही। तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज किंवा ईमेलद्वारे ते तुम्हाला तारीख कळवतील आणि परिपत्रकही प्रसिद्ध करतील व पात्र उमेदवारांची यादी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ते प्रसिद्धही करतील। त्यामुळे लक्षात घ्यायचे आपल्याला 20 ते 1 महिन्या जवळपास कालखंड काही घटकांसाठी राहिलेला असेल आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात या ठिकाणी या विविध पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहे। चालू, धन्यवाद। ठीक।